आणि लोकल ही मुंबईची लाईफलाईन समजली जाते। रोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी लोकल हे प्रवासाचं उत्तम साधन मानलं जातं। मात्र तरीही मुंबईमध्ये सध्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे। मुंबईमध्ये हे विरोधाभासी चित्र नेमकं का दिसतंय? पाहूयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। वाहनांच्या लांबच लांब रांगा, हॉर्नचे कर्णकर्कश आवाज, घामाघूम झालेले चालक आणि वैतागलेले प्रवासी। मुंबईच्या रस्त्यांवरचं हे चित्र कधीही बदलत नाही, पण याचा मुंबईतल्या वाहनांच्या संख्येवर मात्र अजिबात परिणाम होत नाहीये। गेल्या 15 वर्षात मुंबईतल्या खासगी वाहनांची संख्या तब्बल तिपटीनं वाढली आहे। 15 वर्षांपूर्वी मुंबईतल्या चारचाकी वाहनांची संख्या होती 5 लाख। 2024 मध्ये मुंबईतल्या चारचाकी वाहनांची संख्या आहे 14 लाख। 15 वर्षांपूर्वी मुंबईतल्या दुचाकींची संख्या होती 9 लाख आणि 2024 मध्ये मुंबईतल्या दुचाकींची संख्या पोहोचली आहे 28 लाखांवर। मुंबईमध्ये सगळ्यात जास्त वाढ दिसते ती दुचाकींच्या संख्येत, कारण मुंबईतल्या ट्रॅफिकमध्ये बाईकची वाढ ही तुलनेनं सोपी मानली जाते। बाईक चालून जाते, पण फोर व्हीलरचं सांगू शकत नाही। चारचाकीपेक्षा ही बाईक टू व्हीलर परवडून जाते, कारण की लगेच आपण कसं साईडने निघून जातो, पण फोर व्हीलर ट्रॅफिकमध्ये निघत नाही। त्याच्यामुळे त्याचा काय हेच नाही होत। तर आपण टू व्हीलरवाले आहेत ना, तर समजू शकतो, म्हणजे निघू शकतो आणि पोहोचू शकतो वेळेवर। कार चालकांना वाहतूक कोंडीचा फटका तुलनेनं जास्त बसतो, पण तरीही मुंबईमध्ये कार चालवणं हे कार चालकांना इतर शहरांच्या तुलनेत सुसह्य वाटतं। ज्यावेळेस या चारचाकी वाहनाचा आम्ही वापर करत असतो तेव्हा सर्वच ठिकाणी रस्ते खराब आहेत, गाडीला पार्किंगला जागा नाहीत, कुठेही गाड्या पार्क केल्या जातात आणि अशा सगळ्या परिस्थितीत आम्हाला वाहनाची अत्यंत आवश्यकता आणि आम्हाला ते बाहेर काढावंच लागतं, पण आम्हाला कुठेच याची नीट व्यवस्था मिळत नाही। हा आमच्यासाठी खूप मोठा त्रास आहे। लोकल, बेस्ट आणि मेट्रोचा प्रवास मुंबईमध्ये स्वस्त आणि जलद असतानाही मुंबईकर खासगी वाहनांना पसंती का देत आहेत? याची कारणं मुंबईकरांशी बोलल्यानंतर सहज मिळतात। लोकल, बेस्ट आणि मेट्रोच्या प्रवासातली प्रचंड गर्दी, रिक्षा, टॅक्सी आणि ओला उबर सारख्या सेवांचे वाढलेले अनियंत्रित दर, रोजच्या प्रवासासाठी टॅक्सीपेक्षा खासगी गाडी परवडणं, सीएनजी आणि ई व्हेकल्समुळे प्रवासाचा खर्च कमी होणं, टॅक्सी चालकांची बेभरवशी, उद्धट आणि अस्वच्छ सेवा, टॅक्सी आणि रिक्षा चालकांचं अत्यंत बेजबाबदार ड्रायव्हिंग, सातत्यानं दमट हवामान असलेल्या शहरात एसीची गरज। कोविड काळानंतर आरोग्याच्या दृष्टीनं खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मुंबईमध्ये खूप वाढली, मात्र या बदलांकडे यंत्रणांनी पुरतं दुर्लक्ष केलं। आता मुंबईतील वाहनांची संख्या जशी वाढतीये तशा समस्याही। आता आपण असं लक्षात केलं तर बसमध्ये जी जागा आहे ते अबाउट 30 स्क्वेअर मीटर लांबी गुणली, रुंदी 12 मीटर लांब आणि 2.5 मीटर रुंद, म्हणजे 30 स्क्वेअर मीटर। तर 30 स्क्वेअर मीटर बसमध्ये दिवसातून ती 1000 बेसची बस 1000 प्रवासी कॅरी करते। याच्या उलट 4 गुणले 2 अशा 8 स्क्वेअर मीटरची गाडी, ॲव्हरेज गाडी, साधे गाडी आपली SUVला तर आणखी 10 मीटर जागा लागते, पण या 8 स्क्वेअर मीटर या गाडीमध्ये दिवसातून 5 ते 6 लोक प्रवास करतात। याचा अर्थ थोडक्यात म्हणजे पर स्क्वेअर मीटरच्या हिशोबाने विचार केला तर बसच्या मानाने गाड्यांच्या मध्ये 80 पट जागी जास्त लागते। 80 पट, 8 पट नव्हे किंवा 80% पण नव्हे, 80 पट। जेव्हा आता बसचा प्रवासी मात्र 42चा 31 लाख झाला आणि कारचा प्रवास मात्र आता त्यांची जागा होती ती 10 लाख गाड्यांची, म्हणजे त्यातनं जे लोक प्रवास करायचे त्यांची आता ती जवळजवळ 2.5-3 पट झाली। आता त्याचा संख्या बसचे जे लोकांच्या पेक्षा आता कारनी प्रवास करणाऱ्यांची संख्या तिप्पट वाढलेली आहे। वाहतूक कोंडीसोबतच पार्किंगचा प्रश्न मुंबईमध्ये गंभीर होतोय, त्यामुळेच वाहतूक तज्ज्ञांच्या काही सूचनांवर प्रशासनानं विचार करायलाच हवा। बसेससाठी मोकळ्या लेन्स तयार करणं, पे अँड पार्किंगच्या जागांमध्ये वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर पार्किंग प्रकल्प उभारणं, मोकळ्या जागांचं योग्य नियोजन करणं, कार्यालयीन वेळांनुसार वाहतुकीचं नियोजन करणं, वाहतूक नियमांचं पालन होण्यासाठी यंत्रणा उभी करणं,
आणि प्रकल्पांची कामं सुरू करताना वाहतुकीचं योग्य नियोजन करणं. मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होते म्हणून सिग्नल यंत्रणा उभ्या केल्या गेल्या. मग सिग्नलवर वाहतूक कोंडी होते म्हणून पूल उभे केले गेले. पुलांवर वाहतूक कोंडी होते म्हणून टोल आकारणी करून नवे रस्ते आणले गेले. त्या टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होते म्हणून आता मेट्रो प्रकल्प आणले. आणि आता त्याच मेट्रो प्रकल्पांच्या कामांमुळे वाहतुकीची कोंडी होतीये. अटल सेतू, फ्रीवे, कोस्टल रोड यासारखे मार्ग हे मुंबईमधला प्रवास गतिमान करतात हे खरं आहे, पण फक्त काही किलोमीटरसाठीच. तुकड्या तुकड्यातले प्रकल्प राबवण्यापेक्षा मुंबईला आता गरज आहे एकत्रित वाहतूक धोरणाची. देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई.